अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नव्यानं बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडी ठिकठिकाणी स्लॅबमधून गळती आणि स्लॅबचे पापडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने अंगणवाडीत बसता येत नाही। विद्यार्थ्यांना सुट्टी घ्यावी लागत आहे। अंगणवाडीत पाणी साचत असल्याने या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलेली आहे। या घटनेनं अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालेत। अनेक वेळा गावातील सरपंचांनी ग्रामसेवकांना सांगूनही वरिष्ठांनाही माहिती कळवली असता अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकलेले नाहीत असे शाळेतील शिक्षिका आणि नागरिकांनी म्हटलेलं आहे। शाळेची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार असा सवाल उपस्थित होतो आहे। शाळा तात्काळ दुरुस्त करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट। आंबेगावचे माजी सरपंच बालासाहेब मुसळे आज 10 वर्षापासून शाळेचे काम 10 ते 15 वर्ष झाले शाळेचे काम चालू आहे। तरी ते गळत राहते, पापुडे गळाय आता आलो शाळेमध्ये तर गिलाव्याचे सगळे खपले गळून पडले, पाणी पडाले खाली, विद्यार्थी शाळेत येत नाहीत। मॅडम सुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला आम्ही सुद्धा सूचना दिल्या, पुष्कळ वेळेस मात्र कोणी याची तक्रार घ्यायला तयार नाही। ग्रामपंचायत नांदेडला राहतात, आमचे सरपंच साहेब नांदेडला राहतात आणि कोणी बघायला शाळेत सुद्धा तयार नाही। आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी ही इमारत बांधून दुसरी ते बांधून द्यावा, होण्याचा तिला पाडून दुसरी बांधावं, त्या नवी बांधून द्यावी। बरेच दिवसापासून पेंटिंगमध्ये काम पडलेलं आहे। 15 वर्षापासून शाळा गळते, विद्यार्थी शाळेत येत नाही। मॅडम सुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात, मध्ये कोणी ऐकायला तयार नाही, सरपंच लोक तयार नाहीत ऐकायला। अंगणवाडीचे नंबर 1चे अंगणवाडी आहे गावातली, भरपूर विद्यार्थी आहेत, मात्र शाळेला पाऊस पडू लागला भीतीच्या पायी येत नाही शाळेमध्ये। ते गिलावा त्याचा असा गळून खाली पडायला डोक्यावर द्यायच्या, माझ्या हातामध्ये आहेत ते कळायले कपडे। काय नाव आहे आणि गाव कोणतं आहे, कोणती शाळा आहे? मी विजय माला मारुतीराव पवार, आंबेगाव अंगणवाडी क्रमांक 1। माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते। मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की इमारत कोसळली तर मुलांचं काय, आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील, त्याच्यामुळे पालक पण भितात। आणि नंतर मग खाऊचं काय करायचं म्हणून आम्ही ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपोच मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो, कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काय तर काय करावं, जिम्मेदारी कोण घ्यावं। मग पालकाचं आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते आपल्या लेकरासारखीच लेकरं असतात, म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे। एक वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या, आणि खाली पण फरची आमची पूर्ण निघालेली आहे, तिथं 2 साप निघालेले होते। मग त्यांना आम्ही मारलं मुलांना बोलून, आणि मग खाली मुलं डेस्कवर बसल्याच्या नंतर खाली पाय असतात, काही त्यांना चाललं तर लहान मुलांना समजत नाही ना, मग आमच्याही लक्षात येणार नाही। मग लोकांचं लेकरू आपल्या जिम्मेदारीवर असते, बाळ म्हणजे छोटं आपल्या लेकरासारखं असते, मग त्यांना त्यांची काळजी घेणं आमचं हे कर्तव्य आहे, आम्ही त्याच्यासाठीच नेमले आहे। आता तुमची काय मागणी राहणार? आता आमची मागणी आहे की आम्हाला शाळा दुरुस्त करून द्यावी, नाहीतर ही पाडून दुसरी बांधून द्यावी, खाली बेड करून आम्हाला फरशी करून द्यावी, बाकी काय मुलांसाठी फक्त। आता ही शाळा भरपूर गळती, आता भरपूर गळती, आम्हाला बसायला सुद्धा जागा नाही, पूर्ण शाळेमध्ये पाणीच पाणी। अनेक वेळा सरपंचांना वगैरे सुद्धा आम्हाला खूप असा म्हणजे काळजीपूर्वक झाकून ठेवावा लागतो, वरी पन्नी टाकून एक मेन कापडा। अधिकाऱ्याला व सरपंचाला सांगून यांच्याकडे निष्काळजी, सगळ्यांना आम्ही ऑफिसला सुद्धा लेखी असं दिलं होतं की आमची शाळा पूर्ण गळते। मॅडम सुद्धा आमच्या मागे बघून गेल्या होत्या पूर्ण शाळा गळालेली, पण काही त्याच्यावर कारवाई कोणीच केली नाही। आणि सरपंचाला पण दाखवलं, मेंबरांना पण दाखवलं, गावातल्या लोकांना दाखवतो, पालक बघतात, त्याच्यावर आम्ही तरी काय। आता पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत, पालक लोक विद्यार्थ्याला पाठवत नाहीत, कारण ती पूर्ण गळते ना शाळा आणि पूर्ण पडाली खाली। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया
अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।